देसाई, त्याच्या अंगावरती आणखी काही जखमा आहेत का बघा. बाकी कुठे नाही सर, पण गुप्तांगावर आहे सर. हो, मी नाही मारला दिनकरला. मला वर सांगतो सांगतो आणि किती वेळा सांगितलं असला खून खराबा नको आपल्याला. त्याचं काय साहेब, नोकरी फक्त नावाला, खरा धंदा त्याचा इस्टेट एजन्सीचा होता. भरपूर कमिशन मिळवायचं बघा. 8 महिन्यापूर्वी मी मिरज ग्रामीणला होतो. रात्रीचे दिवे गेले होते. त्यावेळी तीच बाई दिनकर गावडे विरुद्ध कंप्लेंट द्यायला लावली होती. तू दिनकरचा खून केला असं कबूल केलंस, पण का खून केलास ना? का खून केलास? सगळीकडे न्याय मागितला, कुठं न्याय नाही मिळाला. त्या देवाकडे पण न्याय मागितला, त्यानं पण नाही न्याय केला. का खून केला? दिनकर गावड्याबरोबर 6 एप्रिलला कुठे गेली होतीस? मी नव्हते गेले साहेब, तो मला घेऊन गेला होता जबरदस्तीनं. ए, आवाज खाली. का लहान बाळाच काय तुला उचलून घेऊन जायला? बाळ नाही साहेब, पण गरीब आहे आणि तो श्रीमंत. त्याच्या विरुद्ध मी पोलिसात लई तक्रारी केल्या साहेब. चपला झिजवल्या, हातापाया पडले, तेव्हा कुठे मला कोर्टात जाता आलं. एक विनयभंगाची केस, एक बलात्काराची. न्याय कुठे मिळाला साहेब? तुझ्यावर बलात्कार केला? एकदा नाही साहेब, खूपदा. लय त्रास दिला त्याला. हे सगळं सहन होण्याच्या पलीकडे होऊन बसलं होतं. बरं, घरात कुणाला सांगणार? नवरा तर अपघातात गेला. पॉलिसीचे पैसे मिळाले होते, कसं बसं घर चालायचं. हा मी मिरजत राहायची. नवरा हॉस्पिटलात असताना तिथं जायचे. म्हणजे दिनू तिथंच वाढवायचं काम करायचं, पण त्याची वाईट नजर माझ्यावर होती. ज्या दिवशी नवरा गेला त्याच्या काही दिवसांनी तो माझा पत्ता कडून माझ्या घरी आला. मला म्हणाला, चालता होय तू. आजूबाजूला लोक ओळखतात मला इथे. हे बघ, उगीच आडमुठेपणा करू नको. ऐक माझं, आता एकटी आहेस तू, मी सांभाळेन ना तुला. बाईला आधार लागतो, महिन्याला घर खर्चाला पैसे पण देईन. अगं खुश ठेवीन तुला, खुश. चालता हो. मी हाकलून काढला साहेब त्याला. 1 नंबरचा लंपट होता. गावात मी कुठे दिसले की लग्न करायचं. पुढं पुढं तर त्याचं वाढतच गेलं. मी घराबाहेर पडले की मला माझ्या जवळ यायचं. एक दिवशी तर मी रॉकेट घेऊन घरी येत असताना चल. कुठं? कुठं काय, शेतात. ए, चल 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 चल.
द्यायला आता मर कुठं मरायचंय ते. ए चल की माझ्या बरोबर, मी पण देतो तुला पैसे. चल ना माझ्या बरोबर, मी तुला जास्त पैसे देतो. ए चल की. मी तिथून कसा बसा पळ काढला साहेब, पण ती माणसं माझ्या मागच लागली होती. म्हणून मी सरळ गावाच्या पोलीस ठाण्यात गेले साहेब. काय झालं? साहेब मला तक्रार करायची आहे त्या टिंकर गावडे विरुद्ध साहेब. का? त्यानं काय घोडं मारले तुझं? त्यानं भर रस्त्यात माझी आग सुटली साहेब. मला हॉस्पिटलात घेऊन जायला साहेब. माझी तपासणी करा साहेब. हे बघ, आता साहेब नाही, ती लेडी कॉन्स्टेबल पण नाही. तू सकाळी हा नाही साहेब, मी इथनं कुठं बी जाणार नाही साहेब. मला तुम्ही हॉस्पिटलात घेऊन जाताय का नाही सांगा साहेब. नाही तर मी इथंच जीव देईन साहेब. ए जीव द्यायच्या धमक्या पुन्हा देतेस? सांगितलं ना साहेब नाही म्हणून. चल सकाळी. साहेब धमकी नाही देत साहेब. इथं जीव देऊन दाखवते साहेब. समज सामान आणलंय मी माझ्या बरोबर, बघा तुम्ही. शांत हो, मी लावतो साहेबांकडे. शांत हो. हवालदाराला माझं म्हणणं खरं वाटलं. त्यानं लगेच साहेबाला बोलवलं. साहेब चांगला माणूस होता. त्यानं मला लगेच गाडीत बसवून हॉस्पिटलात नेले. माझी तपासणी झाली. तपासणी संपन्न झाल्याचं सिद्ध झालं. मग मी कोर्टात केस टाकली. कोर्टात पण असेच प्रश्न विचारले गेले. तू म्हणतेस भर रस्त्यात तुझ्यावर बलात्कार झाला, मग बलात्कार होताना किती जणांनी पाहिला? बलात्कार होताना तू ओरडली का नाही? तू काय लहान बाळ आहेस, तुला उचलून न्याला? शेवटी बलात्कार नाही सिद्ध झाला साहेब, नाही सिद्ध झाला. त्या दिनकरनं सांगितलं आमच्या संबंध झाले, पण त्या बदलात पिपाई मालून पैसे घ्यायचे. त्या दिवशी हिनं जास्त पैसे मागितले आणि मी नाही म्हणालो. म्हणून आले न्यायालयात न्याय मागायला. मी केस हारले साहेब, केस हारले. आणि त्या पैशाच्या जोरावर निर्दोष सुटला साहेब. आमच्या संबंध झाले हे सिद्ध झालं, पण बलात्कार झाला हे कुठे सिद्ध झालं साहेब? कुठे सिद्ध झालं? माणसाचं सोडावं साहेब, पण तो देव पण श्रीमंताच ऐकतो साहेब. मला कुठंच न्याय नाही मिळाला. कोर्टातून सुटला तर तू मला जास्त त्रास देऊ लागला. काय गे, काय झालं कोर्टात? माझ्या विरुद्ध बलात्काराची केस टाकली होतीस ना? एक ना एक दिवस तुला कोर्टात वेश्या म्हणून नाही सिद्ध केलं ना, तर नावाचा दिनकर नाही मी, कळलं? का चाहतोस रे मला? जगू दे की सुखानं आम्हाला. तू मला सुख दे, मी तुला देतो. मला तुझी शिफारी येते. मग तुझी मुलगी दे की म्हणून. तिला काय अशीच घरात बसवून ठेवणार आहेस? तिला पण आधार हवाच की. हे बघ, आज ना उद्या मी तुझ्या पोरीला डसणार, एवढं लक्षात ठेव. सोडणार नाही तुझ्या मुलीला. अरे का चाहतोयस आम्हाला? जगू दे की सुखानं. तळतळाट लागेल तुला. मुलीवर नजर पडली ना साहेब, तेव्हा तो डोक्यात गेला. सावकाश.
बरं वाटेल. डॉक्टरनी आपल्याला औषध दिले ना. चल सावकाश. ए शेवंता, काय ग कुठं निघालीस? मुलगी ना तुझी किती गोड आहे. हं? हात लावू नकोस तिला. का? बरं नाहीये तिला. बरं नाहीये? बरं नाहीये तुला? काय झालं? हं? सोड. का त्रास देतोस आम्हाला? जाऊन दे. चल बा. गुलाम झाले होते साहेब मी. त्याला वाटेल तेव्हा वाटेल तसं. माहित नाही साहेब, गेल्या जन्मी मी काय पाप केले होते. बरं, हरामखोरानं गावात सगळीकडे मी वेश्या आहे म्हणून पसरवलं होतं. मी किती सांगितलं, तक्रारी केल्या, कुणी विश्वास ठेवत नव्हतं साहेब त्याच्यावर. सगळ्यांना वाटायचं मी पैसे लुबाडण्यासाठी सगळं सांगते करते. म्हणून मी साहेब मिर्जातलं घर सोडून इथं राहायला. पण इथं पण त्यानं मला हुडकून काढलं साहेब. सारखा माझ्या घराभोवती चकरा मारायचा. एक दिवशी तर साहेब मला धक्काच बसला. आपली बायका पोरं घेऊन घराशेजारी राहायला आला साहेब. माझी सुविधा काय होत नव्हती. हातून बाजून माझे लचके तोडायचे असतो. ते घर सोडायचं ठरवलं साहेब आणि दोन्हीकडे जाऊन राहायचं ठरवलं. 6 तारखेला तर त्यानं मला लय त्रास दिला साहेब. खाली कुठं निघालेस मला न सांगता? हा? तुला न सांगता म्हणजे तू काय विकत घेतलेस मला? आता येतेस गपचूप का लात घालू भर चौकात? धंदा करतेस आणि आव असं आणतेस की पतिव्रत आहे. चल गपचूप. कुठं जायचं? कर्नाळला जाऊया. अरे चल, धंदा करते चल. शेवंता, पुढं जत्रा आहे, गर्दी पण खूप आहे, गाडी जाणार नाही आणि लोकही ओळखतील मला. हे बघ, तू जत्रेतनं जा पुढं, मी दुसऱ्या रस्त्याने येतो आणि चौकात थांब पुढच्या. पेट्रोल संपत आलंय गाडीत. 100 रुपये दे. जाऊ नको. देवा, तू सगळं बघतोस. तू माझ्यावर अत्याचार करतोय आणि तू गप्प बसून सगळं बघतोस. तुला माझी आबरू वाचवायची नसेल तर नग वाजू. पण आता जर त्यानं माझ्या आबरूवर हात टाकला तर मी त्याला नाही सोडायची. एक तर तो राहील, नाहीतर मी. आणि माझ्या हातून तुला काय असं वाईट घडू द्यायचं नसेल तर मला कुणी तर माझं माणूस भेटू दे. मी त्याच्या संग जाईन इथनं.
काय ग कुठे गेली होतीस? चहा प्यायला. का चहा इथं कुठे मिळत नाही? हा का कोण गिराईक भेटलं तुला? चल बस. जाऊन बस नेहमीच्या जागी. गेलीस तर याद राहा. मी जाऊन येतो. शेवंत तुझी पुलगी भरली माझ्या मनात. बघ ते जाऊ दे. उठ ना. हरामखोरा. मला मार. नालायका. हरामखोरा. माझ्या मुलगीवर नजर ठेवतोस. थांब तुला दाखवते. माझ्या मुलगीवर नजर ठेवतोस. मार हरामखोरा. वाटणी मंदिरात गेली. तिथे एक म्हातारं आणि पोरगं झोपलं होतं. मी आम्ही तिथंच झोपलो. घाबरू नकोस बाळ. घाबरू नको. हं? कुठली ग तू? सांगलीची. जत्रेला आली होतीस? हो. काही अडचण नाही. तुला भूक लागली आहे का? नाही. नाही कसं? तुझ्या तोंडावरून तर कळतंय. हे बघ, ही थोडी भाकर आहे, ही थोडी खाऊन घे आणि मग झोप. उपाशी पोटी झोपू नये. घे. ठीक.
दिवसानं साहेब चांगली झोप लागली होती. जाग आली ते उजाडल्यावर. मी तरी काय करणार साहेब? मांजराला जास्त चढल्यावर ते बी नक्या काढणारच मी. माझा नाईलाज झाला होता साहेब. मला त्याबद्दल काय बी दुःख नाही आणि पश्चाताप तर नाहीच नाही. मला माहित होतं मी पकडली जाणार आणि मी पकडली गेल्यावर माझी पोरगी एकटी पडणार. साहेब आपल्याला येऊन तास 2 तास झाला असतील ना? का नाही, माझी पोरगी घरात एकटीच आहे. येताना मी तिला फिश देऊन आले होते. काय? होय, आतापर्यंत मेली असेल साहेब. ती मेली असेल. पण साहेब माझे एक काम कराल. घरात कपाटात वरच्या अंगाला पैसे ठेवल्यात. तिच्या अंत्यसंस्काराला वापराल साहेब. शेवंताचं म्हणणं खरं होतं. मांजराला छळलं तर ते नखं काढणारच. ती अशा परिस्थितीत अडकली होती की ज्यातून तिला सुटका दिसत नव्हती. आणि हाच प्रसंग आपल्या मुलीवर येणार या भीतीनं तिने दिनकरचा खून केला. हां, कदाचित ती परत पोलिसांकडे गेली असती तर हा त्रास थांबवता आला असता. पण आपल्या मुलीचं काही बरं वाईट होईल ही कल्पनाच तिला सहन झाली नाही. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन कथानकासह. तोपर्यंत काळजी घ्या, सावध राहा आणि सतर्क राहा. नमस्कार.